नमस्कार मंडळी, आपण आता जस्ट मल्हारगड बघून आलेलो आहे. आणि अजून पण जर तुम्ही मल्हारगडचा व्लॉग बघितला नसेल ना, तर आत्ताच आपल्या चॅनेलवर जाऊन बघून घ्या. मल्हारगडची पूर्ण माहिती व्लॉग मध्ये दिलेली आहे. आणि आता आपण चाललोय पुरंदर किल्ल्यावरती. आणि हो, पुरंदर किल्ला आपल्या पुण्यापासून फक्त 30 ते 40 किलोमीटरच्या अंतरावरतीच आहे. शिवाजी महाराजांनी जेव्हा स्वराज्य उभारणीला सुरुवात केली होती, तेव्हा पुणे परिसरातील किल्ले आपल्या ताब्यात आणणे अत्यंत महत्वाचे होते. महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या माहितीनुसार 1646 मध्ये शिवाजी महाराजांनी पुरंदर किल्ला आपल्या ताब्यात घेतला आणि तो स्वराज्याच्या विस्तारातील महत्वाचा टप्पा सुद्धा ठरला. किल्ल्याचे परिसर लक्षात घेता हा फक्त एक किल्ला नव्हता, पुणे आणि आसपासच्या प्रदेशाच्या संरक्षणासाठी तो अत्यंत महत्वाचा सुद्धा होता. शिवाजी महाराजांचा वाढता प्रभाव आणि मुघलांशी संघर्ष वाढत होता. औरंगजेबाने शिवाजी महाराजांविरुद्ध मोठी मोहीम उघडली आणि मिर्झा राजा जयसिंग यांना दक्षिणेत पाठवले. जयसिंग सोबत दिलेर खान देखील होता. त्याने पुरंदरला वेढा दिला. 1665 मध्ये पुरंदरचा प्रसिद्ध वेढा झाला. पुरंदरच्या वेढेतील सर्वात प्रेरणादायी नाव म्हणजे मुरारबाजी देशपांडे. ते पुरंदरचे किल्लेदार होते. मुघल सैन्यांनी प्रचंड ताकदीने हल्ला केला, पण मुरारबाजींनी अत्यंत शौर्याने प्रतिकार सुद्धा केला. मराठी विश्वकोशानुसार जयसिंग आणि दिलेर खान यांनी 1665 मध्ये पुरंदरला वेढा दिला आणि या लढाईत मुरारबाजी देशपांडे पराक्रम करत धारातीर्थ पडले. त्यानंतर मुघलांनी किल्ला ताब्यात घेतला. गाई गाई संडेला येण्याची चुकी करू नका. आम्ही आलोय, इतकी गर्दी आहे आज. खालीच गाड्या लावल्यात कितीतरी जणांनी. माहिती, खूप गर्दी भयानक. मल्हारगडावरती एवढी गर्दी नव्हती, पण पुरंदरगडावरती एवढी गर्दी, बापरे. म्हणजे आम्हाला अजून 1.5 किलोमीटर चालायचंय, तेव्हा जाऊन आम्ही वरती पोहोचेल, म्हणजे पार्किंग जवळ. तिथून पुढे मग वरती किल्ला. बापरे. त्याच्यामुळे यायचं असेल ना तर शनिवार रविवार सोडून या. बघूयात आता. आणि पाऊस पण यायला लागला थोडा थोडा. मल्हारगडावरती आम्ही होतो ना जोपर्यंत अजिबात पाऊस नव्हता, उलट ऊन पडलेलं होतं. आणि आम्हाला आमचा असा अंदाज होता की ह्या साईडला काही पाऊस वगैरे नसेल, मावळ साईडलाच जास्त पाऊस असेल. पण आम्ही चुकीचं ठरलं. इतकं वातावरण भारी झालं ना इथलं, एक नंबर. धुके वगैरे पण पडलेत वरती बर का. हा तुम्हाला दाखवते ना जरा थोडं पुढे गेल्यानंतर. पाय दुखायला लागले अक्षरशः. पण ती पार्किंग काही दिसत नाहीये किल्ल्याचं. गाडी खाली लावावी लागली ना आम्हाला, गर्दी होती त्याच्यामुळे. बऱ्याच जणांनी गाड्या खाली लावलेल्या आहेत. 2 व्हीलर तर बघा इथूनच सुरू आहेत. तरी बरं पाऊस आहे. पाऊस असल्यामुळे, थंडी असल्यामुळे इतकं गरम नाही होते. हे काय हे होते नाही, नारळ वाटतोय तो. थांबा 1 मिनिट बघते. हे काय आहे गाईज, मला कमेंट मध्ये नक्की सांगा जर तुम्हाला माहिती असेल ते. नारळ दिसतोय जरा. थोड्याच वेळात वाचलोय आम्ही, कारण बंद करायला लागलेत गेट. ते जे मेन गेट आहे ना ते बंद करतात एंट्रीसाठी. आणि ते आम्हाला बोलले सुद्धा की लवकर खाली या आणि पटकन सगळं बघून घ्या. आणि मला असं वाटतंय की 2 वाजताच किल्ला बंद करत असतील वरती जाण्यासाठी. त्याच्यामुळे आम्हाला म्हणले की लवकर या आतमध्ये. नशीब म्हणायचं आमचं, एवढं लांब आलोय, कमीत कमी आतमध्ये तरी आलो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ती सांगते मी तुम्हाला थोड्याच वेळात, थांबा जरा. आणि आतमध्ये आल्याच ना आपल्याला सुरुवातीला एक तलाव सुद्धा बघायला भेटते. मला असं वाटतंय की आर्मीचे लोक ना हेच पाणी वापरत असतील त्यांच्यासाठी. आणि हो, आपलं नियोजन एकदम परफेक्ट झालेलं आहे बरं का. आणि आता आपण वरती चाललोय. किल्ला सकाळी 10 वाजता ओपन होतो आणि दुपारी 2 वाजताच बंद होतो बरं का. किल्ल्याच्या खाली ना एक गार्डन आहे, म्युझियम सुद्धा आहे, पण ते 4 वाजता बंद होतं. मग तुम्ही 4 वाजेपर्यंत ते सगळं बघू शकता. थोडं पुढे आल्यानंतर ना हे असं आपल्याला एक बांधकाम बघायला भेटेल. सध्या ते बंद आहे, थोडं पडलेल्या अवस्थेत. ते पत्रे वगैरे तिथली अवस्था काही एवढी व्यवस्थित नव्हती. अजून दुरुस्तीचं काम तिथं झालेलं नाहीये. तिथून पुढे आल्यानंतर आपल्याला मुरारबाजी देशपांडे यांचे स्मारक सुद्धा बघायला भेटेल. समोर हजारोंचे सैन्य असून सुद्धा हातात तलवार घेऊन एक मावळा उभा होता. नाव होतं मुरारबाजी देशपांडे. पुरंदरच्या मातीत त्यांनी स्वराज्यासाठी प्राण सुद्धा दिले. मुरारबाजींच्या बलिदानानंतर परिस्थिती अत्यंत कठीण झाली होती. शिवाजी महाराजांनी पुढे
पुढील मोठ्या संघर्षासाठी स्वराज्य वाचवणे महत्वाचे मानले आणि 11 जून 1665 रोजी जयसिंग आणि शिवाजी महाराज यांच्यात पुरंदरचा तह झाला. या तहानुसार शिवाजी महाराजांना 23 किल्ले मुघलांना द्यावे लागले आणि शिवाजी महाराजांकडे 12 किल्ले ठेवण्यात आले. त्यानंतर 1670 मध्ये मराठ्यांनी पुरंदर पुन्हा एकदा जिंकला. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म पुरंदर किल्ल्यावर 14 मे 1657 रोजी झाला अशी सर्वसामान्य ऐतिहासिक नोंद आहे. त्यामुळे हा किल्ला केवळ युद्धासाठीच नव्हे तर मराठी इतिहासातील एक महान व्यक्तिमत्वाचे जन्मस्थानामुळेही विशेष महत्वाचा आहे. वरती जाताना ना गाईज इथे फोन जमा करावा लागतो आणि त्या फोनच्या बदल्यात ते आपल्याला टोकन सुद्धा देतात. तर मंडळी आता आम्ही वरती चाललोय आणि आता वरचं तर काही तुम्हाला दाखवता येणार नाहीये. त्यामुळे खाली आल्यानंतर ना मी तुम्हाला म्युझियम गार्डन वगैरे सगळं व्यवस्थित दाखवणार आहे. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो आता आपल्याला इथून वरती जायचंय आणि तुम्ही बघू शकता वरती जाताना मेटल डिटेक्टर सुद्धा आहे इथे. तर मंडळी आता मी खाली आलीये आणि आता आपण म्युझियम बघूयात. ह्या म्युझियम मध्ये ना प्रत्येक किल्ल्याची माहिती दिलेली आहे. समुद्र सपाटीपासून ते किल्ल्याची उंची किती आहे त्या सगळ्या माहिती इथे किल्ल्यांच्या दिलेल्या आहेत. त्यावर नक्की वाचा तुम्ही. आणि औरंगजेबाचा मुलगा अकबर त्याच्यावर झाली भेट संभाजी महाराजांची ना औरंगजेबाच्या मुलाची तिकोनावरती. राजगड राजगड इंद्राई नाशिक मध्ये येतोय. नाशिक मध्ये तो किल्ला. या आतमध्ये. आणि धडीत छाती सोडून सारे ईश वस्तू या मातीसाठी स्वराज्य. हे बघ ना उंबरखिंडीच्या लढाईत मराठ्यांनी वापरलेले भाले. हा तसंच ठेवा पाहिजे. मराठा थोक तलवार इकडे माहिती बघ. खजाना नखा नेत्र जवळून बघ खालून एवढी मोठी तलवार ना आपल्याला उचलणार नाही. गंजली पण थोडीशी बघ ना साईड. हाईटच किती त्याची. हाईटच जास्त आहे त्याची. उचलत असतील काय माहिती. प्रतापगडाची इन्फॉर्मेशन दिलेली इथं. राजमाची कुठे गेला. राजमाची पुणे जिल्ह्यातच येते. राजमाची किल्ला तो काटलला वॉटरफॉल. मंडळी इथे सगळ्या किल्ल्यांची माहिती दिलेली आहे आणि हाईट त्याची किल्ल्याची हाईट दिलेली आहे. परत तो कोणत्या जिल्ह्यात येतो त्या किल्ल्याबद्दलची सगळी माहिती सुद्धा दिलेली इथे. हा बघा अजिंक्यतारा आहे. पन्हाळागड आहे. 655 उंची आहे पन्हाळागडाची. 60 मावळ्यांसह जिंकला होता. 60 मावळ्यांसह पन्हाळागड. सज्जनगडावरती आम्ही जाऊन आलोय. खूप लहान असताना गेलेलोय. आता आठवत सुद्धा नाही गडावरचं काही. बघूयात परत जर योग आला तर जाऊयात सज्जनगडावरती पण लवकरच. विशाळगड कोल्हापूर मध्ये येतोय. जिल्हा कोल्हापूर. प्रबळगड तू कधी बघितलायस प्रबळगड. बघितलेलं नाहीये ऐकलंय या गडाबद्दल. ते काय दिसते पायऱ्या दिसतात त्याच्यावर. तुंग बघ तुंग. आपण गेलेलो तुंग. आमचा तुंग किल्ला सुद्धा झालेला आहे आणि इथे लोहगडचे पण फोटो लावलेले आहेत. लोहगड तर आपल्या पुण्यातच येतो ना. लोहगडाजवळ भाजी लेणे सुद्धा आहे.
तुम्ही तिथे गेला ना तर नक्की जावा त्या लेण्यावरती. इकडून हरिहरगडे, हा नाशिक मध्ये येतोय, नाशिक जिल्ह्यामध्ये येतोय. विसापूर बघ. अलंग विसापूर सुद्धा आहे इथे. विसापूर किल्ला आहे हा आमचा. विसापूर किल्ला अजून राहिलेला आहे आमचा, अजून झालेला नाहीये. अवघड आहे थोडासा असं म्हणतात, बघूयात. केल्याशिवाय काय कळणार नाही. पुणे जिल्ह्यातच येतोय हा, जवळ आहे म्हणजे आपल्या पुण्यापासून. करूया ट्राय लवकरच. हा लोहगडच्या रस्त्याला बघितलेला आहे बऱ्याचदा विसापूरचा जो आहे तो. हा तो एक ट्रेक आता. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे लोहगडावरती जर तुम्ही गेलात आणि नीट जर बघितलं ना तुम्हाला विसापूर सुद्धा दिसेल, कारण दोन्ही गड जवळ जवळ आहेत. चल. बदन स्थळ. आधी असं होतं, नंतर त्यांनी असं केलं. हे काय आधी असं होतं. आधीचे फोटो आहेत आणि हे नंतरचे फोटो आहेत. आधीचे फोटो बघा काही आणि आत्ताचे फोटो बघा किती छान काम केलेले आता. चल. हो मी विचार करते कुठेतरी ऐकलंय ना. पागलच आहे. इकडे दाखव की जरा, इकडे दाखव की. हे बघा, हे बघा मंडळी, इथे मल्हारगडाचा फोटो लावलेला आहे. आमच्या मॅडम गायत्री मॅडम विचारत पडल्यात की हे नाव मी कुठेतरी ऐकलेलं आहे. आणि हे विसरून गेली की आम्ही आत्ताच जस्ट जाऊन आलोय मल्हारगडावरून. हे विसरून गेले मॅडम. अगं पण इतका तू गड करून आलीस, तुला कसं काय लक्षात? अगं पाय दुखतायत ग. पाय दुखतायत ना त्याच्यामुळे काय कळत नाहीये, सुधरत नाहीये काय. पुरंदर बघ. आमच्या गायत्री मॅडमचे आमच्या गायत्री मॅडमची शॉर्ट टर्म आणि लॉंग लॉंग टर्म सगळी मेमरी झालेली आहे. आता इथं हा पुरंदरगडाचा फोटो बघितला तिने आणि ती म्हणते अगं मला पण असं कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय. तिला एवढं सुद्धा लक्षात नाही की आपण आता पुरंदरगडावर. म्युझियम मध्ये आहे ना आपण, त्याच्यामुळे असं वाटतं की म्युझियम मध्ये फिरतोय गडावर. गडावर पुरंदरगडाची एवढी तू माहिती काढलीस, तुझ्या मैत्रिणीशी बोललीस तू, तरी तुझ्या लक्षात नाही. हा ना. पाय दुखतात ना, काय करणार, त्याच्यामुळे सुधरत नाहीये तिला. सिंहगडाचं ट्रेकिंग आमचं झालेलं आहे ऑलरेडी. खूप वेळा गेलेलो आम्ही सिंहगडावरती. पुढचा आहे रायगड, जो की आमचा ड्रीम गड आहे. ड्रीम गड आहे आमचा. आम्ही खूप दिवसापासून प्लॅन करतोय पण होत नाहीये ते. खूप गोष्टी जुळून येत नाहीये त्याच्यासाठी. आता भरपूर प्लॅनिंग वगैरे प्लॉटिंग करून आम्हाला त्याच्यासाठी जावं लागणार आहे, कारण तो आमचा ड्रीम गड आहे. गायत्री मॅडमचा पण आहे ना. माझं तर खूप. आणि हो, कदाचित आपला नेक्स्ट गड जो आहे तो रायगड असू शकतो. तर मला कमेंट करून नक्की सांगा की रायगडच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला काय बघायला आवडेल. चला या. आता आतमध्ये या, आतमध्ये पण आहे. आपल्या छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा 16 जानेवारी 1681 साली पार पडला होता.
आणि आता हे प्लेस जे आहे ना ते आता थोडं रिनोव्हेट केलंय, त्याच्यामुळे इतके सुंदर गोष्टी लावलेल्या आहेत, सगळ्या गड्यांची माहिती दिलेली इथे, सगळे फोटोज वगैरे लावलेले आहेत. खूप खूप सुंदर केलेलं आहे. सुसंस्कार. शिवरायांप्रमाणे बालशंभूंची जबाबदारी जिजाऊंनी घेतली होती. बालशंभूंना प्रशिक्षित करण्यासाठी वेगवेगळे निश्चंत प्रशिक्षण नेमले गेले. संभाजीराजांच्या रूपाने अल्पवयातच बुद्धिमान, नीतिमान, धाडसी, मानवतावादी राजकर्ता घडत होता. जिजाऊंच्या देखरेखीखाली संभाजी महाराजांचे शस्त्र शिक्षण झाले होते. कूटनीती, युद्धनीती, रणनीती, हेरगिरी यासोबतच धनुर्विद्या, दांडपट्टा, तलवारबाजी, भालफेक इत्यादींचे प्रशिक्षण दिले गेले होते. जबाबदारी. 10 वर्षांचेच असताना संभाजीराजांना मुघलांचा सप्तहजारी मनसबदार नेमण्यात आले होते. त्यांच्याकडे वराड व खानदेशांची सुभेदारी आणि गुजरात व मावळ प्रांतांची जबाबदारी दिली गेली होती. आदर. कमी वयातच संभाजीराजांना 10,000 सैनिकांच्या तुकड्यांचे प्रमुख केले होते. ते आपल्या कर्तबगिरीचे सर्व श्रेय छोट्या सेनापतींना देत होते. त्यामुळेच सैन्यांना त्यांच्याप्रती आदर सुद्धा होता. युवराज घोषित. शिवराज्याभिषेकात युवराज म्हणून छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाची घोषणा करण्यात आली. पराक्रमी, बुद्धिमान, प्रजाहितदक्ष युवराज मिळाल्यामुळे प्रजा आणि सैनिक खूप आनंदात होते. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हा जो किल्ला आहे पुरंदर किल्ला, तो पूर्ण किल्ला आर्मीच्या अंडर आहे. म्हणजे पूर्ण आर्मीचेच लोक आहे तिथे, एंट्री करताना पण एक्झिट करताना पण सगळं त्यांच्या अंडर आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही एवढे ब्लॉग्स बघितले, इतक्या जणांना आम्ही विचारलं आणि बरेच इन्फॉर्मेशन पण काढली होती आम्ही ह्या किल्ल्याबद्दल. पण एका पण ब्लॉग मध्ये किंवा ह्याच्यामध्ये सांगितलं नव्हतं, असं सांगितलंच नाही की हा किल्ला 2 वाजताच बंद होतो म्हणून. टाइम तर 4चा सांगत होते की 4 वाजता क्लोज होतो, 4 वाजता होतंय क्लोज, पण म्युझियम क्लोज होतंय 4 वाजता, जो मेन किल्ला आहे वरती जाण्यासाठी. मला असं वाटतं किल्ला मोठा आहे आणि फिरायला वेळ लागत असेल, त्याच्यामुळे मला असं वाटतं की लवकर बंद करतात. 2 वाजताच बंद बंद करतात. म्हणजे 10 वाजता ओपन करतात, 2 वाजता तर क्लोज करतात. त्यामुळे यायचं असेल तर 10 ते 2च्या मध्येच या. उगच फेरा होईल तुमचा येण्या जाण्याचा. त्यामुळे काळजी घ्या, ही कोणी सांगणार नाहीये तुम्हाला, म्हणून मी सांगितलं. आता बघूयात परत कधी येणं होतंय या किल्ल्यावरती. आपलं पण लवकरच येऊ आम्ही, बघूयात. सो जाऊयात आता खाली. सगळं क्लोज झालंय, कोणच नाहीये बघा, पूर्ण रस्त्यावरती कोणच नाहीये, आम्हीच आहे फक्त. चला आता खाली निघूयात. गडाच्या खाली आपल्याला प्राचीन शिव मंदिर सुद्धा बघायला भेटेल. तर मंडळी, आम्ही आत्ताच किल्ला बघून आलोय वरून. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे किल्ल्यावरती जाताना तुम्हाला फोन घेऊन जाणं अलाउड नाहीये, त्याच्यामुळे मला पण घेऊन जाता आला नाहीये. ब्लॉग तर दाखवता येणार नाही मला आता किल्ल्याचा, पण किल्ला खरंच खूप भारी आहे वरून. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म इथे झालेला आहे म्हणल्यावरती भारी तर असणारच ना. आणि फोन फक्त म्युझियम मध्ये अलाउड आहे, बाकीच्या गार्डन मध्ये वगैरे पण अलाउड आहे, फक्त किल्ल्यावरती अलाउड नाहीये. त्यामुळे त्याची काळजी घ्या तुम्ही पण. काही जणांना माहिती नसतं, त्याच्यामुळे मी सांगितलं तुम्हाला. आणि वरती जाताना ते फोन आपला जमा करून घेतात आणि आपल्याला टोकन देतात, त्यामुळे फोनची काळजी करण्याची काहीच गरज नाहीये. आम्ही आधी किल्ला फिरून आलो, त्याच्यानंतर म्युझियम कडे गेलो होतो, त्याच्यामुळे आमचं सगळं व्यवस्थित झालेलं आहे. आणि हो, किल्ला फक्त 2 वाजेपर्यंतच ओपन आहे. म्युझियम 4 पर्यंत आहे, ते पण तुम्ही 3 वाजेपर्यंत या, 3-3:30 पर्यंत. 4 वाजेपर्यंत तर पूर्ण बाहेर पण काढतात ते, त्याच्यामुळे काळजी घ्या. 10 वाजता म्हणजे 10 वाजता ओपन होईल. हा, आर्मीच्या लोकांना पण आम्ही विचारलं, 10 वाजता ओपन होईल आणि 2 वाजता क्लोज होणार आहे, त्याच्यामुळे यायचं. 4 वाजेपर्यंत आहे,
वर ट्रेक करायचा असेल तर ट्रेक मग ते करायचं 2 असेल, हा, वाजता ट्रेक करायचं असेल तर 2 वाजताच. त्याच्यामुळे काळजी घ्या येतानी. आता आम्हाला तर कुणी सांगितलं नव्हतं, तरी पण आम्ही आमचं टाइम मॅनेजमेंट व्यवस्थित झाल्यामुळे आम्हाला बघता आला गड. झालं फिरून तरी झाला. एक नंबर आहे, एक नंबर आहे. मंडळी मी तुम्हाला वरून तर किल्ला नाही दाखवू शकलेले, पण त्याचा बुरुज दिसतोय बघा वरती. नीट बघितलं तर दिसेल. हे काय तिथे कोपऱ्यावरती. आणि जी तटबंदी आहे ना ती खालून, जी तटबंदी आहे ना ती खालून व्यवस्थित दिसून येते किल्ल्याची. आता धुके असल्यामुळे व्यवस्थित दिसत नाहीये, पण धुके नसतील ना तर व्यवस्थित दिसून येतंय सगळं. चला नाही, राहू दे. क्लोज झालेलं आहे बघा आता गाईज. 4-4:30 वाजत आले, त्याच्यामुळे क्लोज केलं त्यांनी. सगळ्यांना बाहेर काढतात बघा. गाडी आतपर्यंत जाते, म्हणजे या गेटच्या आतमध्ये जाते गाडी. त्याच्या पुढे पार्किंग आहे आणि आम्ही गाडी पूर्ण खाली लावलेली. आणि त्यात आणखीन हा पाऊस, धुके पडले तेवढे. आणि गाईज आम्ही जेव्हा किल्ल्यावरती होतो ना तेव्हा पूर्ण धुके होते, म्हणजे खालचं काहीच दिसत नव्हतं. म्हणजे मला वाटलं सुद्धा नव्हतं की ह्या साईडला पाऊस आणि धुके असेल म्हणून. मला असं वाटतं होतं मावळ साईडला जास्त पाऊस असेल. आणि कारण मल्हारगडावरती पण इतकं ऊनच होतं, हा सगळे ऊनच होतं, पाऊस नव्हता, धुके वगैरे काहीच नव्हतं. आणि आम्हाला असं वाटलं की इथे पण काही नसेल, पण इथे आल्यानंतर आम्हाला इतकं शॉक बसलाय ना, बाहेर पूर्ण धुके पडलेत. खाली आता खालीपर्यंत धुके आलेत. मस्त वाटत. खाली मंडळी तुम्ही बघू शकता, संध्याकाळचे 5 वाजलेत आणि स्वर्गाहून सुंदर असं म्हणतात मेल्यावरती स्वर्ग बघायला भेटतो. पण आम्हाला जिवंतपणेच भेटलाय. जिवंतपणे स्वर्ग बघायला. काय डायलॉग मारती वा. आणि संध्याकाळ, हा पुणेकर आहे आम्ही, बरोबर. मराठा मराठा आय एम नॉट पुणेकर, आम्ही मराठा आहे, मराठा. आणि संध्याकाळचे 5 वाजले, असं वाटतं 7 वाजलेत अक्षरशः, एवढे धुके पडले हो. काय नजारा आहे यार. मला एक वेळेस तर मला असं वाटलं मी माथेरानमध्येच आली. एवढं भारी सीन आहे. तर मंडळी आता आपण चाललोय चहा प्यायला. गडावरून खाली आलोय आपण आणि आता 5:30-6 झालेत. म्हणलं चहा पिऊया. मग म्हणलं चहा प्यायचं तर इकडचं तिकडचं कशाला प्यायचा, डायरेक्ट प्रसाद मलाई चहा पिऊया ना, पुण्यातला फेमस चहा. आणि इथून जवळच आहे थोडं. मग म्हणलं त्याच रूटनी जाऊयात, म्हणजे आपल्याला तो चहा पण पिता येईल. माझी सेकंड टाइम ही जाणं तिथं. फर्स्ट टाइम मी पिलाय तो चहा, एक नंबर चहा आहे, मला खूप आवडलाय. म्हणून आम्ही आता ठरवलं की तिथेच जायचं म्हणून. सो चला आता निघूयात. गाईज आमचा चहा वगैरे पिऊन झालेला, एक नंबर चहा होता. चहा तर सगळ्यांनी घेतला होता, प्लस आम्ही बन मस्का पण घेतला होता. आणि माझा फेवरेट चहा आहे खरं तर हा. आणि आजचा व्लॉग जो आहे तो तिथं संपवतोय आम्ही. व्लॉग कसा वाटला, हे 2 पार्ट कसे वाटले ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि पुढचा जो व्लॉग आहे तो एखाद्या वेळेस रायगडचा असू शकतो, बघूयात काय ठरतंय काय नाही त्याच्यावरती. तो हा जर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.